म्हणे मी याच्या दगडा म्हटला त्याच्या दोघीने सकाला काही याच्याजवळ काही ना काही माल आहे याचा माल मी लुटी दुसरी म्हणे नाही मी लुटी म्हणे मी लुटी ना ते म्हणे मी लुटी दगडा म्हटला काय झालं काही दिवसाने तो तिसरी बाई आली या दोघीचा गेला रगडा पॉवरफुल बाई होती ते तिसरी बाई आली दुसरी बाई रगडा केला या दोघीचा मग आली चौथी बाई आली काही दिवसांनी या दोघीचा म्हटला झगडा दोघीचा तिसरी बाई आली या दोघीचा केला झगडा म्हणजे या दोघीला ते भाई पडली बाई ते समजून गेली ह्या दोघी जणी याच्या मागे लागल्या काय साठी काही याच्याजवळ काहीतरी माल आहे म्हणून नाही म्हणे माल मी खाईन या दोघीने झोडपलं तिनं तिसऱ्या बाईनं झोडपलं आणि मग आली चौथी बाई आली चौथीने हा झगडा पाहिला झोडपीचा मारामारीचा अरे म्हणे हे मली मारल बापरे मारल त्या चट्ट्यावर आली पहिले समजला माझं काही येतं लागत नाही त्या चट्ट्या उठून पर आली पण सगळा माल कोण जमा केला तिसऱ्या बाईनं जिने ह्या दोन बायाने मारलं तिसऱ्या बाईनं माल जमा केला पूर्ण त्याच्या जवळचा माल लुटला मला तिसरीला केला हो कोणा पहिले माझा पाचवी बाई आली हो अरे मी कुठं चालली म्हणजे तीर्थयात्रेला चाललो तीर्थयात्रेला अरे थांबा तीर्थयात्रा तुम्हाला मी करून देतो आणि मी पोहोचवतो तुम्हाला तीर्थयात्रेला पाचवी म्हणाली आणि त्या पाचव्या बाईनं संपूर्ण तीर्थयात्रा करून दिली त्या माणसाला त्या तीर्थयात्रा करून दिली म्हणून मी विचारतो का म्हणतो बघा
पाचवी बाई मिळाली, तिने यात्रा केली परिपूर्ण. त्या माणसाची यात्रा करून दिली. पाचवी बाई, पाचवी बाई मिळाली, यात्रा केली परिपूर्ण. कवी मोरेश्वर म्हणे, जावे सद्गुरूला शरण, सांगा नाम सर्वाचे, काढून मनातला धर्म, आणि तेव्हा कळेल तुम्हाला माझ्या गाण्याचे वर. जाहीर पुराणी तुम्हाला पाचही बायाचं नाव विचारतो. पण आशा, तृष्णा, कल्पना, वासना, इच्छा, बुद्धी, कुबुद्धी, दया, क्षमा, शांती, परा, पच्छंती, मैत्रमा, वैखरी, शक्ती, भक्ती, मुक्ती, हे सांगायचं नाही. हे सगळी तुम्हाला म्हणाय, याच्या अतिरिक्त सांगा. फक्त एकच म्हटलं तुम्ही नाही का, एकच म्हटलं तेव्हापासून म्हटलं नाही म्हणून राहिलो. तर हे तुम्हाला नाव सांगितलं, हे नाव सांगू नका, त्याच्या अतिरिक्त अर्थ लावा आणि या 5 बायाचं नाव सांगा. यात्रा परिपूर्ण केली, तिचंही नाव सांगा. कोण्या बाईने यात्रा परिपूर्ण केली, काय म्हणतो याचा विचार करा होतो, याचा विचार करा होतो. पहिले माझा सवाल काहीतरी माझ्या माऊल्यांना मिळालं पाहिजे. दादा तुम्ही लोक ज्ञानी आहे, तुम्हाला तर सगळं समजते, अशातला काही भाग नाही तमाशा. पण आमच्या माऊल्यांना यांना बी काही मोल पाहिजे, यांना बी काही थोडस त्याच्या प्रपंचाविषयी ज्ञान मिळालं पाहिजे. आपल्या समाजात, आपल्या गावात, आपल्या शहरात काय चालू आहे याच्याबद्दल आम्ही एक छोटस नवीन प्लॅटिंग तयार केलं आहे. नवीन प्लॅटिंग. प्रत्येक आईला वाटते की माझी मुलगी सुखी घराण्यात पडली पाहिजे, नोकरीवाल्याच्या घरी पडली पाहिजे, मोठ्या लोकांच्या घरी पडली पाहिजे. आई आपल्या मुलीच्या जीवासाठी रात्रदिवस देवधर्माची पूजा करते आणि चला. पण आता नशिबाची गोष्ट आहे, कोणत्या मुलीला चांगला मिळतो, कोणत्या मुलीला वाईट मिळतो, काय हरकत नाही. जसा नशिबात असेल तसा मिळेल ना. पण अजून एक गोष्ट आहे, काही पैसेवाल्याचे पोरं, शाहूकार लोकांचे, धनवान लोकांचे पोरं गरीबाच्या पोरीच्या मागे लागतात. एखाद्या गरीबाची पोरगी सुंदर असली आणि तिचं लग्न जे कधी झालं तर तिच्या मागे लागतात का आपल्या नवऱ्याने सोड आणि महाशी लग्न कर, महाबरोबर लग्न कर. सांगा, लग्न झाल्या पोरीला तुम्ही असे करता, स्वतःच्या नवऱ्याला जर ते पोरगी सोडल तर तिचा नवरा काय म्हणून दिले, काय नाही मा. स्वतःच्या पतीला कधी सोडू नाही. लक्षात ठेवा, किती तुम्हाला बिघडवायचा प्रयत्न केला, किती मोठा लोक असला, पैसेवाला असला, तरी पण स्वतःच्या पतीला सोडायचं नाही. तर मी सुंदर असं पात्र घेतलेलं आहे आणि तुम्हाला दाखवतो मी आता. बघा, मुलीची आई विधवा आहे, मुलीची आई विधवा आहे. ते पैसेवाला पोरगा, मालदार माणूस, त्याच्या पैशावर भूलते पोरीची आई. पण मुलगी नाही भूलत मा बापा, मुलगी नाही भूलत. मुलगी मोठी समजदार. आई म्हणते की या धनवान माणसाने नवरा कर, धनवान सोड आपला नवरा, तो कोण्या कामाचा नाही आहे. पण मुलगी म्हणते नाही, मा नवरा कसाही असो पण मी सोडणार नाही. किती सुंदर पोरगी आहे. आणि तुम्हाला असं करायचं आहे.
नवरा होता त्या पोरीचं लगीन करून दिलं. ते माझ्या घरचे म्हणत जीवन होते तेव्हा माझ्या मित्राचा पोरगा नाही मस्त एक नंबर शिकला सवरलेला गोरा गोमटा माझी पोरगी चुकत राहील म्हणे पण पोरीचं लग्न करून दिला. हा माझ्या घरचा मरून गेला आणि पोरगी माझ्या उरा येऊन बसली. त्याला घरात घर जावे म्हणून आणला. ऐकतो का आयत्या पिढ्यात ना गोबा म्हणतात ते खिसा येतील एका बी कामाला जात नाही. आम्ही दोघ्या मायले ती रात असतो वावरा आणि याच्या तोंडात होत त्याच्या पोटात त्याच्या हो पहिल्याला सर कवडीची हो निसता ऐकतो खात म्हणजे फुकट खाया त्या पोरीला म्हणलं अगं तुझ्या नवऱ्याला समजून जा किती दिवस आपल्या छातीवर मुंग येणार आहे हा पण नाही लक्षात झाले नाही मी ती नावाची बाई हो तसा माझ्या घराकडे ते यायचा खायला ते बघू ते बोलल्या चांगलं सांगते मी आज मी एक जाऊ काम केलं तर ठीक नाही तर हा तर तुझ्या नवऱ्याला घरात आहे. हो कृष्णा हे काना किती बाबा रे हो त्या माझ्या सुखी संसाराला कोणी बाबा तू बाजे
काय करून राहिली तू? आई अगं घरामध्ये कामं करत होती, तुझा आवाजाला धावत होत आली. काय ग काय लाज लज्जा शरम माहिती नाही तुझ्या जीवाला या? म्हणजे म्हणजे आता काय केली मी? काय केले म्हणजे तुला आधीच मी खरं सांगितले होते की तुझ्या नवऱ्याला तू जरा समजावून सांग म्हणून. आपण दोघी महिने वावरात जाऊन राबतो आणि हा तुझा नवरा ऐकतो बा घरात बसून खाते बाजूच्या गोऱ्या तोडते. हा त्याला शरम नाही लागत का? आई अगं मी किती सांगायचा प्रयत्न केली, माझी गोष्ट ते ऐकत नाही, त्यात माझी काही चूक सांग मला. हे बापाशा या आतापर्यंत सहन केले पण माझ्याला मी नाही सहन होणार. तू एक ध्यानात गोष्ट घे, तुझ्या नवऱ्याला बदल सांग तू एकतर नोकरी पहा म्हणा नाहीतर वापरात राबवला जा नाहीतर इथं फुकट खायचं नाही आपल्या गावाला टिकून जा म्हणा. आई म्हणते मी लक्ष द्यायचं तुझ्या आणि असं जर चालत राहिले ना तुझा मी घटक पोटच देऊन टाकीन. हो घटक पोटच. आई आई हे बघ थांब, तू अशी रागावू नको, मी त्यांना समजायचा प्रयत्न करते. समजाव हो नाहीतर तुझ्या दुसऱ्या लग्नाचा विचार करायला मी मागा पुढे पाहणार नाही समजलं. चालली मी पाटलांच्या घरी कामाला तर गोष्ट कसं काय ठरतो एकटे जाऊन काय सांगावं बाई, नशिबाच्या गती कोणाला सांगू काही समजत नाही मला. 1.5 वर्ष झाले बाई माझ्या लग्नाला. माझे बाबा चांगला नोकरीवाला मुलगा आहे म्हणून त्या मुलाशी माझं लग्न करून दिलं आणि काही महिन्यातच माझे बाबा देवाच्या घरी चालले गेले. पण काय ग माझ्या नवऱ्याला 3 वर्ष झाले आमच्या लग्नाला, पण अजूनही त्यांना नोकरी नाही काही नाही. एवढे शिकलेले असून काही फायदा नाही. हो मी किती वेळ त्यांना समजावून सांगितले, अहो कुठेतरी नोकरी बघा, कोणत्या कंपनीमध्ये रिझ्यूम द्या नाहीतर कोणत्या दुकानामध्ये काम बघा, पण नाही माझ्या नवऱ्याला त्या गोष्टी कळत नाही. हो आणि ही माझी आई सारखी माझा जीव खाते. काय करावं, एवढे बोलणे ऐकूच नाही शकत मी माझ्या आईचे. बरोबर आहे माझ्या आईचं, या घरची वर्णन करते त्या घरची वर्णन करते, याच्या घरी शेतात काम करते त्याच्या घरी शेतात काम करते. अशी आम्ही दोन्ही मायले की काबाड कष्ट करतो आणि हे आईच्या बिडावर नागोबाज बसण्यासारखे खूपच हाट्या मोडते घरचे. एवढे आणले घरी याने चांगली जॉब विचारते मी. बरोबर आहे माझ्या आईचं, कोणती आई रागावर असं राहिलं तर एवढे यांना घरी चांगले जॉब विचार. मी 12वी झाल्याच्या नंतर बी केल्याच्या नंतर नोकरी लागेलच या उद्देशानं माझं लग्न झालं. 1.5 वर्ष झालं लग्नाला. परंतु लग्न आधी मी 12 महिन्यापासून प्रत्येक कंपनीमध्ये रिझ्यूम दिला, परंतु मला त्याचा रिप्लाय नाही मिळाला. मी नोकरी नाही लागली. नोकरी न लागल्यामुळे माझी पत्नी बरोबर बोलत नाही. होऊ शकते तिला काही ना काही खंत वाटतच असेल. चला जाऊन पाहतो घरी. लगाले प्रेम ईश्वर से लगाले प्रेम ईश्वर से अगर तू बसली असाल तुम्ही जाऊन. वर्षा अगे वर्षा श्रीमाननीय अनिलजी खंगार यांच्याकडून 100 रुपयाची भेट मिळाली. बड़ी धन्यवाद देत आहे. वर्षा नारी ग माझ नारी वर्षा ग
मग एवढा जोरात तोंड फाडून राहिले वर्षा काय झालं? अगं बाहेर तर चांगले 2 शब्द समाधानकारक पूर्व मला मिळतच नाही, परंतु तुझ्याकडून अपेक्षा आहे तर ती तुही उलटी सीधी बोलून राहिली. काय झालं? राहू दे ते तुमचं पोथीपुराण तुमच्या जवळ. हा. हो ग? एवढ्या दिवसाची मी तुम्हाला सांगून राहिली कुठेतरी नोकरी बघा म्हणून. काहून ते कामधंदे करायला भूक लागते का तुम्हाला? विंडो कंपन्यामध्ये रिझ्यूम दिला पण त्याचा रिप्लायच मिळाला नाही, याला माझा दोष आहे का? मी तर गुप्ता बसलो असेल का? तुला तरी असं वाटते का? नाही एवढे लोक का पागल आहेत का? नाही पागल आहेत ते कामाला कामाला कष्टाने जातात का? अहो नाही काही बनत असेल तर बना, कोणाच तरी शेतात वावरात तरी जा. मला एक गोष्ट सांग, शिकला सवरला व्यक्तीने कधी त्या कास्तकारीत काम केलं नाही आणि कास्तकारीच्या कामाचा अनुभव असेल का? मला तुला एवढंही समजत नाही. अहो राहू द्या ना, करणेवाल्याला 17 धंदे, मला नको सांगा ते शहाणपणाच्या गोष्टी. तुम्हाला चांगलं ना सांगते मी, समजलं ना? ते माझी आई सारखी माझा जीव खाते तुमच्या पायी. रोजच्या रोज कटकट घरामध्ये लावते माझ्या मागं. तुमच्या त्याला बरोबर झालं तर या घरी नाही तर आपल्या झोपटी बेलला उतरून चाललेला पडतरी चुकायला राहू द्या आम्हाला. म्हणजे तुझ्याही मनातून मी उतरलो असं म्हणायला काय हरकत नाही. तुझ्या या बोलण्याच्या वक्तृत्वावरून मला असं वाटते. बरं ठीक आहे, तू म्हणते ना मला अजून 2 कंपन्याचा ऑफर आहे. त्या कंपन्यामध्ये जर समजा परमेश्वराची कृपा असेल तर मला जागा मिळेलच. मी अजून जातो, अजून गेल्याच्या नंतर प्रयत्न करतो आणि त्यामध्ये प्रयत्नशील होईल. परंतु वर्षा असं बोललं बरोबर नाही की बाळगाडी. अहो मी अशी का म्हणते, माझ्या म्हणण्याचा अर्थ तरी तुम्ही जाणून घ्या. मला सांगा, माझी आई वणवण करते, मी वणवण करते, कामाला कष्ट करतो. मला सांगा किती दिवस हे चालणार आहे? माझी आई बोलणार नाही तर सारखी माझा जीव खात राहते. तुझी आई तुला बोलत नसल असं नाही, मला ती बोलतच असल. परंतु माझ्याकडे तरी थोडाफार विचार करून तुम्ही लवकरात लवकर नोकरी शोधण्याचा प्रयत्न मी अजून नोकरी लागतो, अजून प्रयत्न करतो. त्या प्रयत्नामध्ये यशस्वी होईल मला विश्वास आहे. बरं जाऊ द्या. चला तुम्ही फकून भागून आले असाल, जेवण करून घ्या अगोदर घरी. चला. ह्या गावच्या पाटलाचा पोरगा. 2 वर्ष झाले माझे आई वडील मरून गेले. लग्न झालं पण बायको सुद्धा उठून पडाली. काय करावं? 50 एकर जागा, 3-3, 4-4 बिल्डिंग, 4-4 ट्रॅक्टर, 2-2, 3-3 गाड्या 4 व्हीलर. पण काय करू? एकटा जीवन सदाशिव. पण होते जे माणसाच्या नशिबात असते. पक्षीला आणण्याचा प्रयत्न केला, फोन केला, बाकी पाठवली, लोकांना पाठवलं, पण ते येण्यास तयार नाही. चला जाऊ द्या, नाही नको येऊ. पण आता आपल्या वावरामध्ये मजदूर चालू आहे, बाया चालू आहे, हिंदा चालू आहे, पराठी काढणं चालू आहे.